CPM पर्टमध्ये हेड इव्हेंट आणि टेल इव्हेंट एक प्रकारची कन्सेप्ट असते, ती कशी पाहू. समजा ही डायग्राम नेटवर्क डायग्राम 1 आणि नेटवर्क डायग्राम 2 आहे. आता इथं जे सर्कल दाखवलेलं आहे त्याला नोड म्हणतात आणि हे जे बाण दाखवलेलं आहे त्याला ॲरो म्हणतात. आता हे नोड काय प्रेझेंट करतं, ते इव्हेंट प्रेझेंट करतं आणि ॲरो काय प्रेझेंट करतात, ॲक्टिव्हिटी. आता हे सुरुवातीला जे असतं त्याला इनिशियल इव्हेंट किंवा टेल इव्हेंट म्हणतात. सुरुवातीला जो नोड असतो प्रोजेक्टच्या स्टार्टिंगला त्याला टेल इव्हेंट किंवा इनिशियल इव्हेंट म्हणतात, त्यालाच बर्स्ट इव्हेंट असे देखील म्हणतात. आणि ह्या डायग्राम 2मध्ये बघा, जिथं प्रोजेक्ट एंड झाला असेल तो नोड असेल त्याला हेड इव्हेंट किंवा मर्ज इव्हेंट म्हणतात किंवा फायनल इव्हेंट असे देखील म्हणतात. आता टेल इव्हेंटमधून जर अनेक ॲक्टिव्हिटीज जात असतील फॉरवर्ड डायरेक्शनला तर त्याला काय म्हणतात, बस्ट. आणि मर्ज होतात म्हणजे एका हेड इव्हेंटमध्ये अनेक ॲक्टिव्हिटीज मर्ज होतात. आता एखादी डायग्राम असेल जिथं पहिला इनिशियल टेल इव्हेंट असेल आणि 2 हेड इव्हेंट असतील, म्हणजे प्रोजेक्ट 2 ठिकाणी जर एंड झाला असे दाखवत असेल तर त्याला डॅगलिंग एरर असे म्हणतात.